नमस्कार. माझं नाव नरेश शनी गायकवाड. मी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर अध्यक्ष. सर्वात प्रथम मी या आरोपाचं खंडन करतो की माझ्याकडनं काय तिकीट विकल्याचा जो माझ्यावर जो आरोप झालेला आहे त्याचं मी खंडन करतो. तुम्हाला पूर्ण जो क्रम आहे तो मी सांगू इच्छितो. दिनांक 10/11/2025 रोजी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांची नियुक्ती झाली, परंतु ती माहिती आम्हाला 11/11/2025 रोजी संध्याकाळी समजली व 12/11/2025 रोजी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी व माझ्यासोबत उमेदवार त्यांच्या घरी गेलो असता पहिल्यांदा त्यांना माझा एक उमेदवार आहेत आपल्या पक्षाचे त्यांची ओळख करून देतानाच त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक तिथे दिली आणि मग आम्ही तिकडनं निघून आलो. तसेच ही गोष्ट मी सेम डे पक्षश्रेष्ठींना सांगितली की उमेदवार सोबत असताना माझ्यासोबत असं संभाषण झालं व ते आवडलेलं नाही मलाही आणि उमेदवाराने आमचा अपमान करण्यात आला. परंतु 13/11/2025 रोजी आम्हाला काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडनं प्रस्ताव आला आणि याची कल्पना सुद्धा आम्ही पक्षश्रेष्ठींना दिली. आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, निरीक्षक असतील जिल्ह्याचे, तसेच महासचिव असतील राज्याचे, या सगळ्यांना कल्पना दिली असता ती त्यांच्याकडनं मान्यता घेऊन आम्ही ती मीटिंग ही अटेंड केली. परंतु महाविकास आघाडी ही सुद्धा तुटली, म्हणजे त्या दिवशी त्यांच्यामध्ये पण विभाजन झालं. तो विषय आमच्याकडनं तसाच राहिला. मग 13 तारखेला पुन्हा पक्षाच्या वतीने 5 उमेदवार दिल्यात असल्याची माहिती आम्ही पक्षश्रेष्ठींना दिली. 14/11/2025 रोजी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी अंबरनाथ पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि 29 प्रभाग तसेच नगराध्यक्षाचा उमेदवार पक्ष देऊन स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचा आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे. परंतु 15/11/2025 रोजी त्यांनी नेमलेले संघटक सुनील आहिरे यांना आपल्याकडे किती उमेदवार आहेत याची माहिती द्या असं मला सांगितल्यानंतर सुनील आहिरे ऑफिसमध्ये येऊन माझ्याकडनं 5 उमेदवारांची नावं व 5 उमेदवारांचे प्रभाग वॉर्ड हे माहिती घेऊन गेले. 15ला संध्याकाळी मी त्यांना फोन केला, 2 ते 3 वेळा त्यांना फोन केला की बाबा तुमच्याकडे जे उमेदवार आहेत जे आपण सोबळावर लढणार आहोत या उमेदवारांची माहिती व ते कोणत्या वार्डातून लढतात याची मला माहिती द्या. परंतु 15 तारखेला सुनील आहिरे यांनी मला काही ती माहिती दिली नाही व अध्यक्षांनी दिली नाही. मग मी 16 तारखेला एबी फॉर्म साठी आणि पुन्हा त्या विषयी त्यांना सांगितलं की बाबा आपल्याकडे किती उमेदवार आहेत, आपली तयारी कशी आहे. परंतु सुनील आहिरे यांनी सांगितलं की आपल्याकडे उमेदवार नाही आहेत आणि एबी फॉर्म बाबतही काहीच माहिती त्यांनी दिली नाही. म्हणून नाइलाजाने मला वरिष्ठांशी बोलावं लागलं. त्यांच्या आदेशाने एबी फॉर्म आणावं लागले आणि 17 तारखेला सकाळी एबी फॉर्मची माहिती अध्यक्षांना दिली. त्यांना विनंती केली की तुमच्या हस्ते जे आपले 4-5 उमेदवार आहेत हे आपण त्या उमेदवारांना देण्यात यावे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं मी येतोय, मी रस्त्यात आहे, परंतु नंतरच्या काळात ते इथपर्यंत पोहोचलेच नाही आणि ते काय एबी फॉर्म देण्यास आले नाही. 17 तारखेला एबी फॉर्म भरून झाल्यानंतर संध्याकाळी त्यांचा फोन आला. फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं नरेश दादा ठीक आहे, जे काय झालं पक्षासाठी झालं, आपण सगळं बाजूला ठेवूया आणि आता आपण उमेदवार तर दिलेले आहेत तर आपण एक काम करू, मी भरीस साहेबांना पण बोलून घेतो कारण या सगळ्या नंतर भरीस साहेब बोलतीलच आपल्याशी आणि भरीस साहेबांना बोलून घेऊ आणि आपण उद्या एक पत्रकार परिषद घेऊ. कारण मी पत्रकार परिषद घेतलेली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये मीच पत्रकारांना सांगितलं होतं की मी सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत तर मलाच पत्रकारांशी बोलावं लागेल,
तुम्ही भरीत साहेबांना मीही फोन करतो, तुम्ही फोन करा, सगळ्या उमेदवारांना इकडे घेऊन या, मला त्यांची तोंड ओळख पण होईल आणि मला त्यांच्याशी पत्रकारांशी बोलता येईल. परंतु आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. 18 तारखेला छाननीची वेळ निघून चाललेली होती. त्यांना मी फोन करत होतो की छाननीला उमेदवार तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे, तुम्हाला उशीर होत असेल तर आपण पत्रकार परिषद उशिरा घेऊया. परंतु त्यांनी सांगितलं की मी आल्याशिवाय कोणी जाऊ नका, मज्जाव केला. आणि ते येईपर्यंत आम्हाला इथे वाट पाहावी लागली. आणि ते आल्यानंतर त्यांनी मला, भरीत साहेब आणि आम्हा दोघांना आतमध्ये घेतलं आणि तू युनिफॉर्म आणलेसच का असा प्रश्न विचारून आमच्या चेहऱ्यावर शाई फासली. मला, माझ्या उमेदवारांना, भरीत साहेबांना मारहाण केली. तसेच घाणेरड्या भाषेने सर्व कार्यकर्त्यांनी इथे शिवीगाळ केली आणि इकडनं ऑफिस पासून तर त्या पोलीस स्टेशन पर्यंत आमची सगळ्यांची धिंड काढली. पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी आमच्यावर जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना आम्ही पात्र नसून स्वतः अध्यक्ष हे पात्र आहेत. पहिला तर त्यांनी सांगितलं की या नगर परिषदेमध्ये मी सर्वच्या सर्व जागा लढवणार आहेत. आजपर्यंत एकही त्यांच्याकडनं फॉर्म भरला गेला नाही. आमचा असं त्यांच्यावर आरोप आहे की तुम्ही कोणाची सुपारी घेऊन आला होता, तुम्ही पक्षाची फसवणूक केली, पक्षाला गाफील ठेवला आणि त्याचाच त्यांनी सुपारी घेतलेली सुपारीच घेतलेली आहे म्हणून त्यांनी तो राग की या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार देऊ नये आणि तो मी दिला याचा राग धरून त्यांनी आमच्या सोबत हे सगळं कृत्य केलं. ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज.